नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. या आंदोलनामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची कोंडी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दिवसेंदिवस आंदोलनाची संख्या वाढल्यानंतर आणि उच्च न्यायालयाने आंदोलनावर भाष्य करत मुंबईकरांना त्रास होत असल्यामुळे परिस्थिती सुरळीत करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. यानंतर राज्य सरकारने आंदोलनावर ताबडतोब तोडगा काढला. यासाठी 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी करण्यास मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला. यानंतर मनोज जरांगेंनी आपला विजय झाला म्हणत आंदोलन मागे घेतलं. मात्र जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर सरकार विरोधात ओबीसीच्या काही नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यांनी हैदराबाद गॅझेटियरचा GRला विरोध करत हा निर्णय दबावातून घेतल्याचं म्हटलं आहे. शिवाय आता याच निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर शासनाच्या GRला आव्हान देणं हा मनोज जरांगेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राज्य सरकारची 2 सप्टेंबरची अधिसूचना बेकायदेशीर असून हैदराबाद गॅझेटियरचा वापर करून कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे घटनात्मक निकषाचे उल्लंघन आहे. त्यामुळे GR रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली. तर दुसरी याचिका वकील विनोद धोत्रे यांनी दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या GRची अंमलबजावणी करू नये आणि कुठलाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या दोन्ही याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी देखील सरकारच्या GR विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता सरकारच्या GR नुसार मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद करण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.